तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। मुळात मी तुमच्या माध्यमातून त्यांना थोडासा मराठी भाषेचा इतिहास सांगतो की महाराजांनी जेव्हा स्वराज्याची स्थापना केली तेव्हा महाराष्ट्रात फक्त 4% मराठी भाषा बोलत होते आणि महाराजांनी त्या भाषेची व्यवहारात राज्य व्यवहारात ती भाषा आणली आणि ती 70%वर नेली। कळलं का? जी महाराजांची भाषा आहे। त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा झाला त्याच्या अगोदर जी काही प्रांतरचना झाली ती भाषावर प्रांतरचना झाली, म्हणून मराठी महाराष्ट्रात मराठी आणि हा मराठीचा प्रांत हा महाराष्ट्र। त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये जो काही लढा उभारला होता तो मुंबईसह महाराष्ट्र हा मराठी माणसांचा मुंबई आहे, मराठी माणसांची मुंबई आहे आणि त्या लढ्यामध्ये आपल्याला ते यश जे आलं त्या बदल्यात गुजरातला आमच्या वडिलांच्या करातून जो काही पैसा महाराष्ट्राच्या तिजोरीतला होता तो तिजोरीतला पैसा देखील त्यावेळेला दिला होता। त्यामुळे माझ्या राज्याची आणि माझ्या मुंबईची आणि माझ्या बापाची म्हणजे वाडवडिलांची भाषा ही मराठी आहे आणि मुंबई देखील ही मराठी माणसांची मुंबई आहे। हे सगळं माहिती आहे की नाही ह्या प्रताप सरनाईकांना मला माहिती नाही। त्याच अगोदर त्यांचे एक दुसरे मंत्री आहेत ते देखील काहीतरी हिंदी भाषेला काहीतरी म्हणे तिसरी भाषाचा दर्जा द्यायला हवा, हरकत काय वगैरे असं काही बरळले होते। तर मला त्यांचे जे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना सांगावं असं वाटतं की आपल्या मंत्र्यांना आवरा, कारण तुम्ही मतांच्या लाचारीसाठी मराठी आणि मुंबई जर घाण ठेवणार असाल ते आम्हाला मान्य नाही आणि त्यासाठी आम्ही नेहमीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून मराठी आणि महाराष्ट्रासाठी लढत राहिलो तर लढत राहू आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून ही तीच अपेक्षा आहे। पण त्यांनी असं देखील म्हटलं की हिंदी भाषा ही आता लाडकी बहीण झाली। त्यांना ना काय माहितीये का, त्या लाडकी बहीण योजनेमुळे सगळंच लाडकं वाटायला लागलंय। आज लाडक्या बहीण योजनेची अवस्था काय आहे, तुम्हाला वेगवेगळ्या विभागाचे पैसे म्हणजे आदिवासी विभागाचे पैसे सुद्धा तिकडे वळवावे लागतात। म्हणजे तुम्ही तुमच्या मताच्या लाचारीसाठी राज्याची आर्थिक परिस्थिती ही रसातळाला गेली तरी चालेल अशा मानसिकतेचे तुम्ही लोक आहात। त्यामुळे तुम्ही मराठी आणि मुंबई हे देखील घाण ठेवायला चाललंय हे तुमच्या वक्तव्यातून दिसतंय। पण असे वक्तव्य होत आहेत त्यामुळे कुठेतरी मराठी भाषेला कुठेतरी घंटा काही नाही होणार। आम्ही आहोत तोपर्यंत मराठी भाषेला कोणी डावलू शकत नाही। एक मोबाईल करायला पाहिजे। लाडकी बहीण योजनेमध्ये 2,500 सरकारी शासकीय हो, पहिल्या लॉटमध्ये काय होतं त्या लाडक्या बहिणीमध्ये यांना मतं हवी होती म्हणून कुठेतरी जो काही स्क्रुटिनी असते किंवा जो काही क्रायटेरिया लावायचा असतो तो काही पाहिला नाहीये। येईल फॉर्म भरेल त्याला पैसे देत सुटले होते। म्हणजे तुम्हाला काय निवडणुकीच्या आधी मतं हवी होती म्हणून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्यात ना। तुम्ही हे जे काही बार लावलेत आता ते तेव्हा जर लावले असते तर हा जो काही गैरव्यवहार झाला किंवा लोकांनी जी काही फसवणूक केली मग ते सरकारी कर्मचारी असतील ही फसवणूक झाली नसती ना, कारण ती योजना मुळात हेतू पुरस्कर मतं मिळवण्यासाठीच केली होती आणि घेतली होती। त्याचेही आता ती सस्टेन करताना नाकीनऊ झालंय त्यांना। आज पक्षप्रवेश होतोय रत्नागिरी असेल किंवा नाशिक शहरातून राज ठाकरे यांच्या हस्ते। हे बघा का आज मी तुमच्या माध्यमातून हे ऐकतोय राज ठाकरे साहेबांचा दौरा नुकताच नाशिकमध्ये झालाय। रत्नागिरीत ही अलीकडेच काही दिवसापूर्वी ते गेले होते। आमचे नेते मंडळी नितीन सरदेसाई किंवा शिरीष सावंत हे देखील रत्नागिरीत गेले होते आणि आता वारंवार सगळे नेते सर्व ठिकाणी पोहोचतायत फिरतायत। त्या माध्यमातून अनेक लोक जे राज ठाकरे साहेबांना मानतात त्यांना साहेबांपर्यंत यायचं आहे किंवा साहेबांच्या पक्षात यायचं आहे अशी लोक संपर्कात नेते मंडळींच्या येतात आणि त्यांचे प्रवेश चालू आहेत। हे प्रवेश आता दिवसेंदिवस वाढत जातील। ठाणे भाईंदर या रस्त्यावर बोगदा तयार करण्यात येणार होता आणि त्याचे जो उन्नत मार्ग होणार होता त्याची सुद्धा निविदा रद्द करण्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या या इशाऱ्यानंतर। म्हणजे कुठेतरी जास्त पैसे देऊन अशा प्रकारच्या निविदा काढून भ्रष्टाचार होतोय असं तुम्हाला वाटतंय का? सर्वोच्च न्यायालय जेव्हा असे निर्णय देते न्यायालयासारखी व्यवस्था जेव्हा असे निर्णय देते तेव्हा ते सारासार विचार करूनच निर्णय देत असतील ना।
त्यामुळे भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा ह्या राजवटीत आहेच आणि तो अधोरेखित सर्वोच्च न्यायालयाने केलेला आहे. त्यावर मी अधिक बोलण्याची काय गरज आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका ज्या आहेत त्या 2 टप्प्यात घेण्याचं सुरू आहे निवडणूक आयोगाकडनं आणि त्यामध्ये EVM-द्वारेच मतदान होणार आहे. कसं बघता याकडे? हे बघा, जोपर्यंत हे भाजप सरकार किंवा केंद्रात आहे किंवा महाराष्ट्रात आहे तोपर्यंत हे EVM काही टाळलं जाणार नाही. EVM माध्यमातूनच ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि ते आम्ही स्वीकारलेलं आहे. आम्ही लोकांपर्यंत जाऊन जनमत तयार करून लोकांना EVMच्या माध्यमातून त्यांना अवेअरनेस आणून आम्ही मत जे काही निवडणूक होईल त्याला सामोरं जाऊ. गेल्या काही दिवसात जो पाऊस पडलाय मुंबई असेल किंवा महाराष्ट्रात असेल त्यामध्ये शेतकऱ्यांचं काही प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि सरकार जे मदत देणार होतं त्यामध्ये 3 हेक्टरच्या ऐवजी 2 हेक्टरवर केलेलं आहे. काही प्रमाणात नाही, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. मी मगाशी म्हटलं तसं ह्या लाडक्या बहिणीसारख्या किंवा अन्य ज्या काही मतदारांना आकर्षित करणाऱ्या योजना ज्या आणल्या आहेत त्याचा जो डेफिशिट आहे तो डेफिशिट वेगवेगळ्या विभागातून भरून काढला जात आहे. शेतकऱ्यांच्याही हे जे काही 3 हेक्टरचं तुम्ही म्हणता 2 हेक्टरवर आणलेलं आहे तो त्याचाच परिणाम आहे. विविध योजना ज्या मतदान मिळवण्यासाठी आणलेल्या होत्या त्याचा डेफिशिट भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांचं देखील नुकसान हे करत आहेत आणि सरकार तर शेतकऱ्यांनी देखील याची दखल घ्यायला हवी. आपण जर बघितलं राणेतील बागेमधील पेंग्विन आहे ते इंग्रजी नावावरून आता तो वाद सुरू आहे. नवीन जन्माला आलेले आता जे पेंग्विन आहे त्यांचं मराठी नाव द्या असं भाजपकडून मागणी होती. हे बघा, काय पेंग्विन हा पक्षीच मुळात परदेशी पक्षी आहे. त्याला कोणतं नाव द्यायचं आणि कोणतं नाव न द्यायचं ह्याच्यावरून जर आपण भांडण करत असू तर ह्यात आपण किती प्रगल्भ आहोत किंवा नाही आहोत हे दिसतंय. कोणी कोणता वाद करावा यालाही थोडंसं कुठेतरी तारतम्य असावं. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.